गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून तात्काळ हटवा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत केले आहे। राज्याचे बेजबाबदार कृषी मंत्री शेतकऱ्यांना जुगार खेळायला लावतील, त्यांच्या अशा वागण्याने राज्याची बदनामी होत आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची त्वरित मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशा स्वरूपाचे पत्र मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू। पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले, त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं, पण असा सोंगाड्या कृषी मंत्री दिला की या कृषी मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वच्च भाषेमध्ये शिवीगाळ केली। तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत, तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते, जुगार खेळत होते। तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषी मंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील, आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषी मंत्री तातडीने काढून टाका। आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा, त्याचं काय झालं ते सगळं सोडा, पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधान भवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे। आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही, हा जुगारी मंत्री जर हटला नाही, तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एस मराठी न्यूज साठी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।